मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय घोरपडे माझ्या अक्षयचा या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आपण पुन्हा सामोरे आलेलो आहोत. अभ्यासक्रमाच्या कविता या सिरीज मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खानदेश काव्य प्रबोध या काव्यसंग्रहातील आज आपण 7व्या क्रमांकाची कविता पाहणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे सालदार आणि कवी आहेत रमेश पवार. सालदार. आयुष्यभर बाप सालदारकीत खंगला, आयुष्यभर बाप सालदारकीत खंगला. मालकाच्या 4 बैल जोड्या थकल्या, पण सालदारकीनं बापाचा पिच्छा नाही सोडला. आयुष्यभर बाप सालदारकीत खंगला, मालकाच्या 4 बैल जोड्या थकल्या, पण सालदारकीनं बापाचा पिच्छा नाही सोडला. बापाच्या अंगावरचे चटके उगवतीहून मावळतीला जाणाऱ्या सूर्याने पाहिलेले. बापाच्या अंगावरचे चटके उगवतीहून मावळतीला जाणाऱ्या सूर्याने पाहिलेले. मातीची मशागत करता करता माती मोल झालेल्या बापाचं रक्त बेईमान ऋतूंनी शोषलेलं. वखरटी करताना एके दिवशी बाप अवतावरच कोसळला. अवताला जुंपलेला बैल तेवढा हंबरला, अवताला जोडलेला जुंपलेला बैल तेवढा हंबरला. मित्रांनो, इथे कविता संपते. अतिशय अल्पाक्षरी अशी ही कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे सालदार. कवीने आपल्या बापाचं चित्रण केलेलं आहे आणि कवीचा बाप आहे सालदार. सालदार हा शेतात शेतमालकाकडे वर्षभर पैसे घेऊन काम करणारा व्यक्ती असतो आणि त्याचं संपूर्ण आयुष्य हे शेतामध्ये तो घालवत असतो. जेवढ्या रकमेमध्ये वर्षभरात त्याला काय म्हणता येईल आपल्याला की ते सालदारकी दिलेली असते किंवा पैसे दिलेले असते. आजच्या भाषेत जर आपण बोलायचं म्हटलं तर आपण त्याला काही ठराविक रक्कम शेतकरी दर वर्षाला देत असतो आणि जो काही त्या दोघांमध्ये करार ठरतो आणि त्या करारानुसार सालदार हा आपल्या त्या मालकाकडे हा राबत असतो. सालदार मित्रांनो, कृषी अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर कृषी अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शेतकरी आहे, शेतमजूर आहेत आणि सालदार आहेत, असा हा क्रम आहे. ज्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती आहे, बऱ्यापैकी शेती आहे असे शेतकरी असतात. काही अल्पभूधारक असतात जे स्वतः सुद्धा शेती करतात, ते शेतकरी पण असतात आणि दुसऱ्याच्या शेतावर शेतमजूर सुद्धा म्हणून काम करत असतात. परंतु याच व्यवस्थेमध्ये असा एक घटक असतो की ज्याच्याकडे शेती नसते तर त्याला दुसऱ्याच्यावर अवलंबून राहावं लागतं. मग असा व्यक्ती हा सालदारकी करत असतो आणि ही सालदारकी करत असताना एका विशिष्ट किंवा गावात ज्याची बऱ्यापैकी परिस्थिती आहे अशा शेतकऱ्याच्या घरी तो सालदारकी करत असतो. ही जी सालदारकी करणं आहे, ही सालदारकी करणं म्हणजे पूर्ण वेळ शेतात राबणं होय. मुळात भारतीय शेतकऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय शेतकरी हा शेतामध्येच राबत असतो. भारतीय शेतकऱ्याचं अजून एक आणखी असं वैशिष्ट्य आहे की त्याची जी नाळ जोडलेली आहे ती परंपरेने शेती मातीशी जोडलेली त्याची नाळ आहे आणि तो या नाळेमुळे तो पाप भिरू होतो. संपूर्ण जीवसृष्टीविषयी त्याला एक प्रकारची कणव असते आणि त्या कणवेतून तो काय करत असतो की तो औदार्य असतं, त्याचं औदार्य असतं. शेतकरी कधीही पहा तुम्ही, हा कायम औदार्यशील आपल्याला तो दिसून येतो आणि सतत कुणाला तरी देत राहणं, दातृत्वाची भावना जी आहे ती आपल्याला शेतीमध्ये दिसून येते. या कवितेमध्ये कवीने सालदारकीचं दुःख मांडलेलं आहे, पण हा जो सालदार आहे तो शेतामध्येच राहत असतो. मित्रांनो, मुळात जर आज आपल्या शेतकऱ्याची परिस्थितीच अवघड झालेली आहे तर तो सुद्धा सालदाराला कुठून वेतन देणार, कसं वेतन देणार? आणि जे काही धनाढ्य शेतकरी असतात ते ज्यांच्याकडे तो सालदार म्हणून राबत असतो असा शेतकरी मात्र अशा सालदारांचं काय करत असतो, शोषण करत असतो. आपल्या मराठी साहित्यामध्ये प्रभाकर हरकळ म्हणून नावाचे एक ग्रामीण कथा लेखक आहेत की ज्यांनी
सालदारकीच्या संदर्भात संपूर्ण ज्या काही कथा लिहिलेल्या आहेत त्या सालदारकीच्या संदर्भात कथा लिहिलेल्या आहेत आणि सालदारांचं दुःख मांडलेलं आहे. तर असा हा जो सालदार असतो की जो मुळातच अल्पभूधारक आहे, ज्याच्याकडे शेती नाही आणि ज्याचं उत्पन्न सालदारकीवर अवलंबून आहे, अशा शेतकऱ्याला 24 तास शेतामध्ये राबावं लागतं. त्याच्याकडे दुसरा कुठलाच अतिरिक्त जोडधंदा नसल्यामुळे संपूर्ण आयुष्य त्याचं सालदारकी करण्यात जातं. आणि मग हे जात असताना कुणाला असं वाटत असेल की अमुक त्याला इतका पैसा मिळतो, तमुक तितका पैसा मिळतो, वर्षभरात 2 कापडाचे जोड मिळतात, बैल पोळ्याला त्याची रीतसर काय म्हणता येईल की ओवाळणी केली जाते. पण ते सगळं जरी ठीक असलं तरी त्याच्या ताटामध्ये किंवा त्याच्या घरामध्ये जे काही रक्कम येते ती अतिशय त्याच्या दृष्टीने अतिशय तुटपुंजी असते. त्यातून तो काही फार मालदार किंवा श्रीमंत असा होत नाही. रोजचा त्याचा रोजीरोटीचा जो प्रश्न आहे तो मात्र कसा असतो, जसाच्या तसाच असतो. वास्तविक सालदारकी करणं किंवा सालदाराचं आयुष्य जगणं हे त्याच्यासाठी एक दुष्ट चक्र ठरून जात असतं. कारण सालदार हा कुठे राहत असतो, तर तो ग्रामीण भागात राहत असतो, खेड्यात राहत असतो. मी आधीच सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे जोडधंदा नाहीये, पोटा पाण्याचा दुसरा त्याला व्यवसाय नाहीये. मग अशा या सालदाराला काय म्हणता येईल की अधिकच पैसे कमवायचे असतील तर तो पैसे कुठून कमावणार. आणि म्हणून मग त्याच्या नशिबामध्ये, नशीब हा शब्द आपण फारसा या संदर्भात नाही, की मग त्याच्या जीवनामध्ये आपल्याला असं दिसून येतं की कायम दारिद्र्य त्याच्या पाचवीला पुजलेला असतं, कायम तो खंगलेला असतो, कारण कायम तो रोजीरोटीच्या प्रश्नासाठी झगडत असतो, कायम तो कंगाल असतो. असा हा जो सालदार आहे त्या सालदाराचं चित्रण कवीने आपल्या कवितेमध्ये केलेलं आहे की आपल्या बापाचं चित्रण जणू आपला बापच त्यामध्ये आहे. आणि त्यामध्ये तो बापाचं वर्णन करताना सांगतो की शेतकऱ्याच्या मालकाच्या 4 बैल जोड्या थकल्या आहे ना, 4 बैल जोड्या थकल्या म्हणजे बापाचं पूर्ण आयुष्य त्यामध्ये गेलेलं आहे. आणि तो काय म्हणतो की आणि एक दिवस बाप अवतावरच कोसळतो आणि फक्त अवताला बांधलेला बैल तेवढा हंबरतो. म्हणजे त्याचा जो बाप आहे, सालदार बाप आहे, त्याचे सुद्धा सालदारकी करत असल्यामुळे तो घरापासून लांब राहतो, कायम शेतात राहतो आणि त्याचा जो ऋणानुबंध किंवा भावनानुबंध जो जोडल्या गेलेला असतो तो फक्त तिथल्या जीव जित्राबाशी जोडल्या गेलेला असतो. आणि म्हणून मग बैलावर त्याचा जीव जडलेला असतो आणि जणू काही बैलामध्ये आणि त्या सालदारामध्ये काहीतरी एक मूक संभाषण आपल्याला तिथे दिसून येतं. आणि फक्त बाकी कोणाला दुःख होत नाही, सालदार गेल्याचं बाकी कोणाला दुःख होत नाही, फक्त त्याने ज्या बैलाला लळा लावलेला असतो त्याच बैलाशी त्याचा काय असतो की एक ऋणानुबंध आपल्याला या कवितेमध्ये पाहायला दिसून येतो. मित्रांनो, अतिशय अल्पाक्षरामध्ये कवीने या कवितेमध्ये मांडलेली आहे. मुक्त छंदामध्ये ही कविता आहे आणि सालदारकीचं दुःख मांडणारी ही कविता आहे. एकंदरीत संपूर्ण शेती व्यवस्थेचं, कृषी व्यवस्थेचं चित्रण करणारी ही कविता आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली, या कवितेवरचं भाष्य कसं वाटलं तर मला कमेंट करून नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून माझं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच याची सालदार या कवितेची जी रसग्रहण आहे त्या रसग्रहणाचा ब्लॉग लिहिलेला आहे मी, त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्याला लिंक देईन, तर जाणकारांनी ती अवश्य वाचावी आणि माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.